नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज आपण थेट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत, जो आपल्या रोजच्या अन्नाशी आणि जागतिक अर्थकारणाशी जोडलेला आहे. वनस्पती आधारित प्रथिनांची बाजारपेठ सध्या वेगाने विस्तारतीये. यामागे अब्जावधींची उलाढाल आहे. पण हा अवाढव्य डोलारा टिकवून ठेवण्यासाठी पडद्यामागे जे अतिशय नाजूक आणि अचूक विज्ञान काम करत आहे, ते समजून घेणं खरंच रंजक आहे. चला तर मग एका थक्क करणाऱ्या आकड्याने सुरुवात करूया. ठीक आहे, आपण यात सविस्तर लक्ष घालूया. 2036 सालापर्यंत जागतिक कडधान्य बाजारपेठ तब्बल $151.3 अब्ज टप्पा ओलांडेल असा अंदाज आहे. आणि याचा विकास दर 5.60%. हा आकडा खरोखरच प्रचंड आहे. हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत, तर जागतिक स्तरावर आपल्या आहारातील एक खूप मोठा बदल यातून दिसून येतो. आता या एवढ्या मोठ्या बाजारपेठेत नेमकी कोणती उत्पादने आघाडीवर आहेत ते बघूया. बाजारातील उत्पादनांवर नजर टाकली की एक गोष्ट लगेच लक्षात येते. सुक्या घेवड्यांचा म्हणजेच ड्राय बीन्सचा वाटा तब्बल 38.7% आहे. याचं कारण अगदी साधं आहे. आपल्या घरगुती स्वयंपाकात आणि मोठ्या हॉटेल किंवा खाद्य उद्योगांमध्ये यांचा वापर अगदी रोजचा आहे. त्यामुळेच बाजारपेठेत त्यांची मागणी सातत्याने वाढते आणि त्यांचा दबदबा कायम आहे. आता एक खरोखरच रंजक बाब पाहूया. प्रथिनांचा स्रोत म्हणून कडधान्यांचा वापर आजकाल तब्बल 30% पोचला आहे. आजकाल उत्पादक स्वच्छ आणि नैसर्गिक घटकांकडे जास्त वळत आहेत. त्यामुळे पॅकेज्ड फूड्स आणि वेगवेगळ्या ब्लेंड्समध्ये प्रथिनांची गरज भागवण्यासाठी कडधान्यांना मोठी पसंती दिली जात आहे. यामुळेच कडधान्य हे केवळ एक पारंपरिक अन्न न राहता आता एक सुपरफूड बनलं आहे. ही एवढी वाढती मागणी का आहे? तर घरगुती आहारातील मुख्य घटक म्हणून याचा वाटा 44% आहे. भारतात तर 6.3% विकास दराने ही बाजारपेठ विस्तारतीये. याला भारताच्या आत्मनिर्भरता मिशनसारख्या महत्वाकांक्षी योजनांचं भक्कम पाठबळी मिळत आहे. आणि हो, संपूर्ण वितरण साखळी सांभाळणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचा यात 36% वाटा आहे. पण या अवाढव्य व्यापारी नियंत्रित अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार काय? हा संपूर्ण डोलारा पूर्णपणे आपल्या शेतीच्या शाश्वतेवर अवलंबून आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण एका विशाल जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल बोलत आहोत, पण शेतातील पिकांची असुरक्षितता ही अत्यंत स्थानिक आणि गंभीर समस्या आहे. बदलतं हवामान, पावसाचा लहरीपणा आणि वाढतं तापमान याचा फटका थेट पिकांना बसतोय. मग अशा कठीण परिस्थितीत हा प्रचंड अन्नपुरवठा कसा टिकवून ठेवायचा? दुष्काळाचा फटका किती भयंकर असू शकतो ते पाहूया. इंडोनेशियातील एका अलीकडील कृषी अभ्यासानुसार जेव्हा पिकांना पुरेसे पाणी मिळतं तेव्हा उत्पादन 2.49 टन प्रति हेक्टर असतं. पण केवळ मध्यम स्वरूपाचा दुष्काळ पडला तरी हे उत्पादन थेट 1.25 टनांवर घसरतं. विचार करा, ही जवळपास 49.8% घसरण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा आकडा खरंच धोक्याचा इशारा आहे. आणि इथेच या वैज्ञानिक अभ्यासाचा नायक आपल्यासमोर येतो, काळ्या बियांचा मूग. हे कडधान्य अत्यंत पौष्टिक आहे, जमिनीतील नायट्रोजन वाढवतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात अँथोसायनिन्ससारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. पण या बहुगुणी पिकाला दुष्काळापासून वाचवण्यासाठी अशा एका व्यावसायिक जातीची नितांत गरज आहे, जी पाण्याचं दुर्भिक्ष असतानाही ठामपणे तग धरू शकेल. इंडोनेशियामध्ये सध्याच याच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. या समस्येवर ठोस उत्तर शोधण्यासाठी संशोधकांनी एक अतिशय कडक प्रयोग केला. त्यांनी मुगाच्या 23 वेगवेगळ्या जातींची चाचणी घेतली. यात 2 गट केले गेले. पहिल्या गटाला दररोज पुरेसं पाणी दिलं गेलं आणि दुसऱ्या गटाला मात्र अत्यंत नाजूक टप्प्यावर म्हणजे फुलोरा आल्यानंतर थेट दुष्काळाचा ताण दिला गेला. त्यांना केवळ दर 7 दिवसांनी पाणी दिलं गेलं. यातून अतिशय कठीण परिस्थितीत कोणत्या जाती टिकून राहतात हे तपासायचं होतं. कृषी विज्ञानातील हे गुंतागुंतीचे दुष्काळ निर्देशांक समजायला थोडे तांत्रिक वाटू शकतात, पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे त्यांचे जगण्याचे गुण किंवा सर्व्हायव्हल स्कोर्स आहेत. या गुणांच्या आधारे संशोधकांना असे चॅम्पियन शोधायचे होते जे केवळ पाण्याअभावी जिवंत राहत नाहीत, तर कठीण परिस्थितीतही उत्तम उत्पादन देतात. पण हे चॅम्पियन्स ओळखायचे कसे? त्यासाठी सरासरी उत्पादकता आणि ताण सहनशीलता यांसारखे काही प्रमुख निर्देशांक वापरले जातात. हे आकडे अशी रोपं ओळखण्यास मदत करतात जी पाण्याचा ताण असताना नुसती तग धरून राहत नाहीत, तर खंबीरपणे सातत्यपूर्ण उत्पादन देतात.
सोप्या शब्दात सांगायचं तर पाणी कमी असलं तरी नुकसानीचा फटका सर्वात कमी बसेल याचीही एक प्रकारची शास्त्रीय खात्री आहे. आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की विज्ञानाचा अचूक वापर कसा होतो. हा एक प्रकारचा फॅमिली ट्री किंवा डेंड्रोग्राम आहे. यातून कमी ताकद असणाऱ्या जाती आणि दुष्काळाशी 2 हात करणाऱ्या सुपर सीड्स कशा पूर्णपणे वेगळ्या होतात हे स्पष्ट दिसतं. विशेषतः क्लस्टर 2 मध्ये असलेल्या या जाती दुष्काळाचा सामना करण्यात सर्वात पुढे आहेत. संशोधकांनी या डेटाचा वापर एका टार्गेट मॅपसारखा केला. वेगवेगळ्या निर्देशांकांचा एकत्रित कल कसा आहे आणि त्यातून सर्वात जास्त तग धरणाऱ्या अंतिम जाती नेमक्या कोणत्या आहेत हे शोधण्यासाठी या नकाशाचा खूप मोठा उपयोग झाला. यातूनच भविष्यातील मजबूत बियाण्यांवर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झालं. आणि हे आहेत ते 8 विजेते. अतिशय कठीण परीक्षा आणि मोजमापांमधून या 8 जातींनी आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. V9.HT पासून V22.HT पर्यंतच्या या जाती केवळ बियाणे नाहीत, हे दुष्काळ सहनशील शेतीचे आणि आपल्या भविष्यातील सुरक्षित अन्नपुरवठ्याचे अत्यंत भक्कम आधारस्तंभ आहेत. ह्या नव्या संशोधनाचा फायदा किती प्रचंड आहे ते ह्या एका तुलनेवरून लक्षात येईल. सध्या बाजारात उपलब्ध असलेली विमा 1 ही सर्वात चांगली व्यावसायिक जात सामान्य परिस्थितीत 2.45 टन उत्पादन देते. पण ह्या प्रयोगातून समोर आलेली V9HT ही नवीन जात तब्बल 3.39 टन उत्पादन देते. हा फरक खूप मोठा आहे आणि व्यापारी दृष्टिकोनातून अत्यंत आश्वासकही आहे. चला तर मग हे सर्व कसं जोडलं जातं ते पाहूया. अब्जावधी डॉलरचा उद्योग केवळ पैशांवर नाही तर अशा सूक्ष्म जनुकीय विजयांवर अवलंबून आहे. हवामानाच्या लहरीपणामुळे होणारी उत्पादनातील घट या नव्या बियाण्यांमुळे टळली तर प्रक्रिया उद्योगांना हमखास आणि स्थिर कच्चा माल मिळेल आणि यातूनच त्या 15 अब्ज डॉलर्सच्या जागतिक मागणीची पूर्तता अविरतपणे होऊ शकेल. एका छोट्याशा बीजामध्ये किती अवाढव्य ताकद लपलेली असू शकते हे या विश्लेषणातून अगदी स्पष्ट होतं. तब्बल 151.3 अब्ज डॉलर्सचा व्यापार या इवल्याशा बियाण्यांच्या तग धरण्यावर अवलंबून आहे. पण शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतोच. हवामान बदलाचा वेग दिवसेंदिवस वाढतोय. अशा परिस्थितीत आपलं कृषी विज्ञान त्या हवामानाला मागे टाकून अन्नाचं भवितव्य कायमस्वरूपी सुरक्षित करू शकेल का? हा प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण विश्लेषणासह.